नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 मे 2026 साठी चालू घडामोडींच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, दारूबंदी आणि सरळ सेवा भरती परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पहिला प्रश्न आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स या जागतिक संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? आता या ठिकाणी पहा, आधी याचं नाव IAAF असं होतं। आता याचं नाव बदलून वर्ल्ड ॲथलेटिक्स असं करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो या संस्थेचं मुख्यालय आहे ते मोनॅको या ठिकाणी आहे। कुठे आहे? मोनॅको, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी। प्रश्न क्रमांक 2, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या सध्याच्या 33 वरून किती वाढवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? आता या ठिकाणी पहा, काल आपण प्रश्न पाहिला त्यावेळी म्हटलं 34 होते, आता 38 होतील, आता आज म्हणतोय 33 होते, किती होतील? तर या ठिकाणी पाहायचं आहे, जर केवळ न्यायाधीश विचारलं तर त्यावेळी असणार आहे 33, परंतु जर एकूण न्यायाधीश म्हटलं तर त्यावेळी त्याच्यामध्ये सरन्यायाधीश देखील ऍड होतील आणि किती होईल? 34। ठीक आहे। आणि मित्रांनो याच्यामध्ये आणखी 4 ची भर पडणार आहे। किती? 4 ची, म्हणजे काय होईल? 33 चं 37 होईल आणि 34 चं 38 होईल। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी फक्त न्यायाधीशांची संख्या विचारलेली आहे म्हणून ती होईल 33 वरून 37, पर्याय सी। आणि जर विचारलं एकूण न्यायाधीशांची संख्या किती होईल तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सरन्यायाधीशांसह 34 वरून संख्या वाढून 38 इतकी होऊन जाईल। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 3, केंद्र सरकारने मे 2026 मध्ये प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, केंद्र सरकारकडून प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्ष म्हणून गीतकार आणि संवाद लेखक प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, प्रसून जोशी हे प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष बनलेले आहेत। काय करतात हे? तर एक गीतकार आहेत आणि एक संवाद लेखक आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 4, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या ठिकाणी पहा, पूर्वीचे RBIचे डेप्युटी गव्हर्नर कोण होते? टी रविशंकर होते। आता त्यांच्या जागी नवीन रोहित जैन यांची नियुक्ती RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून करण्यात आलेली आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी, रोहित जैन हे RBIचे नवे डेप्युटी गव्हर्नर असणार आहेत। पुढे प्रश्न क्रमांक 5, नुकतेच 3 मे 2026 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या CAS 502 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? या ठिकाणी पाहायचं, CAS 502 हा उपग्रह आहे दक्षिण कोरियाचा, पर्याय डी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, पंचायत विकास निर्देशांक 2.0 म्हणजे 2023-24 नुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? या ठिकाणी पहा, पंचायत विकास निर्देशांक 2.0 किंवा 2.0 नुसार त्रिपुरा हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक 7, भारत आणि कंबोडिया यांच्यातील सिनबॅक्स 2 हा द्विपक्षीय लष्करी सराव मे 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आला होता? या ठिकाणी पाहायचं आहे, भारत आणि कंबोडिया यांच्यातील सिनबॅक्स 2 हा द्विपक्षीय लष्करी सराव आहे, तो कंबोडिया येथील काम्पांग स्पेव या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। लक्षात ठेवायचं आहे, सिनबॅक्स 2 यावर्षी कंबोडिया या देशामध्ये आयोजित केला जाईल। कोणत्या ठिकाणी? काम्पांग स्पेव या ठिकाणी। ठीक आहे। पुढे प्रश्न क्रमांक 8, 31व्या उबर कप 2026 म्हणजे महिला बॅडमिंटन सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 31व्या उबर कप 2026 चं महिला अजिंक्यपद आहे ते कोणत्या संघाने जिंकलं? तर दक्षिण कोरियाच्या संघाने जिंकलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी, दक्षिण कोरिया। पुढे प्रश्न क्रमांक 9, जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो? आता आपण वर पाहिलं होतं, प्रश्न कोणता होता? तर वर्ल्ड ॲथलेटिक्स नावाच्या संस्थेचं मुख्यालय कोठे आहे? मोनॅको या ठिकाणी आहे। आता याच धर्तीवर पुढचा प्रश्न काय आहे? जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा केला जातो? तर या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी 7 मे हा दिवस जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे। त्याचबरोबर पुढचा प्रश्न,
राष्ट्रीय प्रार्थना दिन कधी साजरा केला जातो? मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय प्रार्थना दिन हा कधी साजरा केला जातो? तर हा देखील 7 मे रोजी साजरा केला जातो. जर आपल्याला जागतिक स्तरावर विचारलं तर काय आहे? 7 मे हा ॲथलेटिक्स दिवस आहे आणि जर राष्ट्रीय स्तरावर विचारलं तर 7 मे हा राष्ट्रीय प्रार्थना दिवस आहे. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 11. विक्रम VT-21 हे अत्याधुनिक लष्करी वाहन कोणी विकसित केले आहे? आता मित्रांनो, BGMI खेळली असेल तर त्याच्यामध्ये BRDM नावाचं एक वाहन होतं. ठीक आहे. हे वाहन काय करतं? तर जमिनीवर आणि पाण्यामध्ये दोन्ही ठिकाणी चालू शकतं आणि मित्रांनो, अशा प्रकारचंच विक्रम VT-21 नावाचं वाहन DRDOनं विकसित केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? विक्रम VT नावाचं जे अत्याधुनिक लष्करी वाहन आहे ते DRDOनं विकसित केलेलं आहे. पर्याय बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12. DRDOने विकसित केलेल्या विक्रम VT-21 या वाहनाची आसन क्षमता किती जवानांची आहे? या ठिकाणी पहा, या वाहनामध्ये एकूण 11 जवान बसू शकतात. त्यापैकी 3 असतील क्रू मेंबर आणि 8 असतील जवान. अशा प्रकारे मित्रांनो एकूण 11 जवान याच्यामध्ये बसू शकतात. म्हणजे पर्याय सी. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. विक्रम VT-21 हे वाहन भारतीय लष्करातील कोणत्या जुन्या वाहनाला आधुनिक स्वदेशी पर्याय म्हणून आणले गेले आहे? विक्रम VT-21 हे BMP-2 या वाहनाला पर्याय म्हणून आणण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 14. भारताचा पहिला AI सक्षम ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह कोणता ठरणार आहे? या ठिकाणी पहा, भारताचा पाथफाइंडर नावाचा उपग्रह बनवला जात आहे. तो काय बनेल? तर भारताचा पहिला AI सक्षम ऑर्बिटल डेटा सेंटर उपग्रह बनणार आहे. म्हणजे काय? तर हा उपग्रह आहे तो अवकाशामध्येच माहितीवर प्रक्रिया करेल आणि माहिती खाली पाठवेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. पाथफाइंडर हा उपग्रह कोणत्या 2 कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केला जात आहे? पाथफाइंडरची निर्मिती आहे ती पिक्सल आणि सर्वम AI या 2 कंपन्या करत आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पाथफाइंडरची निर्मिती पिक्सल आणि सर्वम AI कडून केली जात आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16. पाथफाइंडर हा या उपग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? या ठिकाणी पहा, पाथफाइंडरचं प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे की तो थेट कक्षेतच म्हणजे अवकाशातच डेटावर प्रक्रिया करून डेटा खाली पाठवणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. केंद्र सरकारने नुकतीच नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणत्या 2 तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे? या ठिकाणी पहा, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून केंद्र सरकारकडून कर्नाटकमधील डॉक्टर R बालसुब्रमण्यम आणि प्राध्यापक KV राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं, कोण 2 व्यक्ती आहेत? डॉक्टर R बालसुब्रमण्यम आणि प्राध्यापक KV राजू. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. नीती आयोगावर एकाच वेळी 2 नामवंत तज्ज्ञांची नियुक्ती झालेले राज्य कोणते? आता आपण वर काय पाहिलं, नीती आयोगावर डॉक्टर R बालसुब्रमण्यम आणि प्राध्यापक KV राजू यांची एकाच वेळी सदस्य म्हणून पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड झालेली आहे. परंतु मित्रांनो, हे दोघेही कोणत्या राज्यातील आहेत? कर्नाटक राज्यातील आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारची पहिलीच वेळ आहे जेव्हा एकाच राज्यातील 2 व्यक्ती नीती आयोगावर सदस्य म्हणून गेलेले आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, कर्नाटक राज्यातील आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सर्वाधिक सौर यंत्रणा बसवून देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? या ठिकाणी पहा, भारतातील सर्वाधिक सौर यंत्रणा बसवणारं पहिलं राज्य बनलेलं आहे आपलं महाराष्ट्र. या ठिकाणी पाहायचं आहे, PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सर्वाधिक सौर यंत्रणा आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बसवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाइम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25,
सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 935968689100 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 20. PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मार्च 2027 पर्यंत देशभरात किती घरापर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मार्च 2027 पर्यंत 1 कोटी घरांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, 1 कोटी घरे. प्रश्न क्रमांक 21. PM सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते? मित्रांनो, या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 78,000 रुपये इतकं अनुदान दिलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. याच्या वरची रक्कम आहे ती आपल्यालाच द्यावी लागणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 22. जागतिक ॲथलेटिक्स दिनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? या ठिकाणी पहा, दरवर्षी 7 मे हा दिवस आपण जागतिक ॲथलेटिक्स दिवस म्हणून साजरा करतो आणि याची सुरुवात आहे ती 1996 साली करण्यात आली होती. कधी? 1996. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या कोणत्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते? या ठिकाणी पाहायचं आहे, 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता. आणि मित्रांनो, याला प्रत्युत्तर म्हणून मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, पहलगाम दहशतवादी हल्ला. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 24. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि POJK म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमधील एकूण किती दहशतवादी तळांवर कारवाई केली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एकूण 9 लष्करी तळांवर दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे, 9. प्रश्न क्रमांक 25. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला ती बाईसरन व्हॅली म्हणजे पहलगाम जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यात येते? या ठिकाणी पाहायचं आहे, पहलगाम आणि बाईसरन व्हॅली हे दोन्ही जम्मू काश्मीरमधील अनंतनाग या जिल्ह्यामध्ये येतात. कोणत्या? अनंतनाग. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी. प्रश्न क्रमांक 26. जुलै 2025 मध्ये भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन राबवले ज्यामध्ये पहलगाम हल्ल्यातील 3 मुख्य हल्लेखोर मारले गेले? या ठिकाणी पाहायचं आहे, आता पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, परंतु त्याच्या पाठीमागे असलेल्या मास्टर माइंडचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराकडून जुलै 2025 मध्ये ऑपरेशन महादेव देखील राबवण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? जुलै 2025 मध्ये विचारलं तर ऑपरेशन महादेव पर्याय बी. कशासाठी? तर मुख्य हल्लेखोर किंवा मास्टर माइंड मारण्यासाठी. ठीक आहे, त्याच्या अगोदर मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूर, पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून. प्रश्न क्रमांक 27. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री विज्ञानवारी उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत राज्यभरातून किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री विज्ञानवारी या उपक्रमामध्ये राज्यातील 2148 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. मित्रांनो, यांना काय केलं जाईल? या विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या विज्ञान स्थानकामध्ये किंवा अवकाश संशोधन केंद्रामध्ये नेलं जाणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28.
मुख्यमंत्री विज्ञानवारी उपक्रमांतर्गत जिल्हा स्तरावर निवडलेल्या किती विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील इस्रो केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे? या ठिकाणी पहा, आता आपण काय पाहिलं, 2148 विद्यार्थी आसपासच्या विज्ञान केंद्रावर जातील, पण त्यापैकीच 180 विद्यार्थी आहेत ते इस्रोला देखील भेट देतील. ठीक आहे, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. जिल्हा स्तरावर 180 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली जे इस्रोला भेट देण्यासाठी जातील. आणि मित्रांनो, इथून पुढे एवढंच नाहीये, आणखी आहे. ठीक आहे, तर पुढे मुख्यमंत्री विज्ञानवारी उपक्रमांतर्गत राज्य स्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या किती विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासाला भेट देण्याची संधी मिळेल? या ठिकाणी पहा, 180 विद्यार्थी तर इस्रोला भेट देणार आहेत, परंतु मित्रांनो 59 विद्यार्थी असे असतील जे नासाला देखील भेट देण्यासाठी जाऊ शकणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, 59 नासाला, 180 इस्रोला. पुढे प्रश्न क्रमांक 30. रिलायन्स फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांनी महिलांचा डिजिटल सहभाग वाढवण्यासाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, महिलांचा डिजिटल सहभाग वाढवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांच्याकडून शी कनेक्ट्स डिजिटल ॲक्सेलरेटर नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि या उपक्रमासाठी मित्रांनो रिलायन्स फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांनी एकूण 200 कोटींचा निधी उभा केला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, शी कनेक्ट्स डिजिटल ॲक्सेलरेटर या उपक्रमासाठी रिलायन्स आणि गेट्स फाउंडेशन दोन्ही मिळून 200 कोटी रुपये देणार आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. पुढे पाहायचं आहे प्रश्न क्रमांक 32. 19व्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL 2026चा अंतिम सामना 31 मे रोजी कोणत्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, IPLचा अंतिम सामना 31 मे 2026 रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी खेळवला जाणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. याचं आधीच नाव काय होतं? मोटेरा स्टेडियम, आता काय आहे? नरेंद्र मोदी स्टेडियम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. कपास उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 5659 कोटी खर्चाच्या कोणत्या नवीन मोहिमेची घोषणा केली आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून कापूस क्रांती मिशन नावाच्या नवीन 5659 कोटी खर्चाच्या योजनेची किंवा मोहिमेची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए, कापूस क्रांती मिशन. आता मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. कृषी पतसंस्थांच्या ऑनलाईन ई ऑडिटमध्ये संपूर्ण देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? मित्रांनो, कृषी पतसंस्थांच्या म्हणजे सोसायटी असतात, सोसायट्यांच्या ऑनलाईन ई ऑडिटमध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये प्रथम ठरलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 35. ई ऑडिट पूर्ण केलेल्या पॅक्स म्हणजेच प्राथमिक कृषी सहायता पतसंस्था या संस्थेचा मुख्य उद्देश कोणता आहे? आता मित्रांनो, सोसायटी असतात, त्यांचा मुख्य उद्देश काय आहे? तर शेतीला कर्ज पुरवठा करणं म्हणजे पतपुरवठा करणं. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर काय असणार आहे? पॅक्सचा उद्देश काय आहे? प्राथमिक कृषी सहकारी पतपुरवठा. म्हणजे पर्याय बी. पॅक्स म्हणजे काय? तर प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेशन सोसायटीज, म्हणजेच या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये स्थापन केल्या गेलेल्या सोसायट्या ज्या शेतीला कर्ज पुरवठा करतात. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.